संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला राऊतांनी संपलेला पक्ष म्हटलंय। एवढंच नव्हे तर राऊतांनी तटकरे, पटेल आणि धनंजय मुंडेंवरही हल्लाबोल केला। राऊतांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीकडून सुद्धा पलटवार करण्यात आलाय। बघूयात। अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा संपलेला आहे। आता उरलेला पक्ष भाजपा गिळेल आणि बाकी सैरा भैरा आमदार इतर ठिकाणी पळून जातील। संजय राऊत मला वाटतं आता पुन्हा एकदा त्यांचा डोक्यावर परिणाम झाल्यासारखं काही बरळायला लागलेले आहे। त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी ना। पक्ष कुणाचा संपला? तुमचा एक आमदार निवडून येऊ शकत नाही, त्याला संपलेला पक्ष म्हणतात। संजय राऊतांनी दादांच्या राष्ट्रवादीला संपलेला पक्ष म्हटल्यानंतर वादाची चिन्ह आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपच्या दावणीला बांधलेला पक्ष असल्याची सडकून टीका देखील संजय राऊतांनी केली। संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडेंवर देखील निशाणा साधला। या तिन्ही नेत्यांनीच अजित पवारांना मूळ पक्ष सोडायला लावल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा संपलेला आहे। आता उरलेला पक्ष भाजपा गिळेल आणि बाकी सैरा भैरा आमदार इतर ठिकाणी पळून जातील। हा पक्ष संपलेला आहे हे मला दुर्दैवाने म्हणावंसं वाटतंय। अजित पवार यांना मूळ पक्षातून दूर काढण्याचं काम प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी केलं। हे शरद पवार साहेबांचं मत होतं। अजित पवारचं डोकं फिरवणारे ही माणसं आहेत, बरोबर आहे। आता त्यांचं डोकं फिरलं जिचं काय चाललंय ते पाहून त्याच्यामुळे हा पक्ष भविष्यात फार काळ राहील असं माझं मत नाही। हा पक्ष राहणार नाही, शिंद्यांचाही पक्ष राहत नाही। संजय राऊतांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते देखील आक्रमक झाले आहेत। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय। संजय राऊत मला वाटतं आता पुन्हा एकदा त्यांचा डोक्यावर परिणाम झाल्यासारखं काही बरळायला लागलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी ना। दुसरीकडे बोट दाखवत असताना राहिलेली बोट आपल्या स्वतःकडे असतात। पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या संदर्भानं चिंतन करावं। तुमच्या पक्षाच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे? मुंबईची महानगरपालिका एवढ्या वर्षापासूनची तुमच्या हातात असलेली तुम्ही हातातून घालवली। सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रचाराला सुद्धा गेले नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातले शिवसैनिक उद्धव साहेबांचे, आदित्य साहेबांचे, संजय राऊतांचं ठीक आहे ते काय एका खोलीत बसूनच काम करतात, परंतु इतर कुठलेही नेते महाराष्ट्रामध्ये साधे प्रचारालाही गेले नाहीत। तुमचाच पक्ष जो आहे तो संपत चाललेला आहे। पक्ष कोणाचा संपलाय हे सर्वांना माहीत असल्याचं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांवर टीकेचे बाण सोडले आहेत। अजित पवारांचे 55 आमदार आणि तुमचे 20 आमदार आहेत, त्यामुळे संपलेला पक्ष कुणाचा असा सवाल नवनाथ बन यांनी केला। पक्ष कुणाचा संपला? अजित दादांचे महाराष्ट्रामध्ये 54-55 आमदार आहेत, त्याला पक्ष संपलेला म्हणत नाहीत। ज्या पक्षाचे 50 पेक्षा जास्त आमदार असतात ते पक्ष संपलेले नसतात। संजय राऊत तुमच्या पक्षाचे 20 आमदार नाही आहेत। या येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीला तुमचा एक आमदार निवडून येऊ शकत नाही, त्याला संपलेला पक्ष म्हणतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेला तुम्हाला भोपळा फोडता आला नाही। संजय राऊत यांनी केलेल्या विधानानंतर वाद वाढण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्रवादीला संपलेला पक्ष म्हणण्याबरोबर त्यांनी तटकरे, पटेल आणि धनंजय मुंडेंवरही मोठा आरोप केलाय। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते देखील संजय राऊतांवर पलटवार करू शकतात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।